जेव्हा वाळवणीचे पदार्थ करायला लागतो आपण तेव्हा नक्कीच कळतं की चला आता उन्हाळा आलेला आहे. तर आता आपला उन्हाळा लागलेलाच आहे आणि मी सगळ्यात पहिला वाळवणीचा पदार्थ केला आहे तो म्हणजे गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून मस्त असे हे पळी पापड. तर चला रेसिपी एकदम सोपी आहे. एकटे असाल तरी बनवू शकता, तुमच्याकडे ऊन येत नसेल तरीही बनवू शकता. फॅन खाली एकदम आरामात 2 दिवसात ते सुकून जातात. एकदम पातळ बनतात, त्यामुळे तुम्ही वर्षभरासाठी हे आरामात स्टोअर पण करू शकता. तर त्यासाठी एका बाउल मध्ये मी 1 वाटी एवढे सुजी आणि तेवढंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर 4 वाटी एवढं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हळूहळू मिक्स करायचं. इथं माझा बाउल जरा छोटा झालाय, तुम्ही थोड्या मोठ्या बाउल मध्ये हे छान मिक्स करून घ्या. आता हे छान मिक्स झाले तोपर्यंत गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये मोजून 10 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे. टोटल आपले 14 वाटी एवढं पाणी होणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी सुजी यासाठी. तर 10 वाटी पाणी मोजून त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पापड खार टाकायचं आहे. हे छान मिक्स झालं की यामध्ये आता हे बॅटर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी याला मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना हलवत राहा, नाही तर मग खाली बुडालाही लागू शकतं. तर हे 10-15 मिनिटांमध्ये हे बॅटर चांगल्या प्रकारे घट्टसर बनतं, दाटसर बनतं. आता हे बघायला उकळी येत आहे, तर हे थोडं दाटसर बनायला लागले. आपल्याला हे बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे कारण मग आपण हे प्लॅस्टिकवर घालणार आहोत, तर जास्त गरम नाही घालायचे. तर मग 10 मिनिटांमध्ये हे थोडं थंड होतं. त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि जिरे टाकून व्यवस्थित मिक्स करायचे आणि कागदाला तेल वगैरे लावायची गरज नाही. आणि आता हे आपण डायरेक्ट कागदावरती याचे पळी पापड घालणार आहोत. हे बघा, पळीने असं हे बॅटर खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. तर हे छान असे पापड घातले जातात आणि 2 दिवसामध्ये, आता मी इथं बाल्कनीमध्ये थोडंसं ऊन येते तिथं टाकलेले आहेत, पण फॅन खालीही अगदी आरामात हे सुकतात. आणि हे असे सगळे पळी पापड बनवून घेतले जातात. 1 वाटीच गव्हाचं पीठ घेतलं होतं, कप वगैरे घ्यायची गरज नाही. जी वाटी घरात आहे त्या वाटीने मेजरमेंट घ्या आणि मस्त एवढे 70 ते 80 पापड एवढ्यामध्ये बनून तयार झाले. 2 दिवसामध्ये हे छान सुकतात. घरातही सुकतील किंवा बाल्कनीमध्ये पण थोडे हवा येत असेल तर तिथेही हे छान सुकून जातात आणि तळल्यावरती एकदम जास्त कुरकुरीत हे पापड बनतात. हे बघा ना, बघता क्षणी कळतायत किती हे पातळ पापड बनलेले आहेत आणि एकदम जास्त कुरकुरीत बनतात. जेव्हा तुम्ही तळताल ना त्यावेळेस हे थोडस त्याला दाबता क्षणी हे मोडतात. हे बघा ना, आवाजावरूनच कळतच असेल तुम्हाला की हा किती जास्त कुरकुरीत बनलेला आहे पापड. तर तुम्ही नक्की असे एकदा पापड ट्राय करा. अजिबात बिघडतही नाही आणि काहीच नाहीये. एकटे बनवू शकतात आणि घरातच सुकतायत, त्यामुळे कुणालाही काहीही प्रॉब्लेम नसेल. आपला चॅनल नवीन आहे तर नक्की एकदा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी.